विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. चला पहिलं गणित सोडूया. स्वाध्याय 2.1 यामध्ये काय म्हणतात, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या इतकी आहे. आपण असं लिहून घेऊया. 4 किलो तांदूळ जेवढ्या पैशाचे असतील ना किंमत तेवढेच आहे 9 केजी गहू, सारखी किंमत. चला पुढे. जर 1 किलो गव्हाची किंमत 54 असेल तर 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलो गव्हाची किंमत किती? आपण एक काम करू, 1 किलो गहू केवढ्याचा? 54. 9 किलोची किंमत काढू आपण. चला 9 केजी गव्हाची किंमत कसं होईल मग? 1.54 आहे 1 किलो, तर 9 किलो केवढ्याचे? यांचा गुणाकार करूया. यांचा गुणाकार येते बघा. 9 चौक 36 6, हातचे आले 3, 9 5 45 आणि 3 48, 486 रुपये आले 9. आता बघा, आता सांगा 9 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ दोन्हीही 486 होईल. प्रश्न काय? 4 किलो तांदूळ बघा, 4 किलो तांदूळ किती रुपयाचा होईल मग? आता सांगा ना. 4 किलो तांदूळ पण 486 रुपयाचा होईल की नाही? तर मग आणि इथे काय म्हणतात, 9 किलो गव्हाची किंमत आणि 8 किलो तांदूळ 9 किलो गव्हाची किंमत किती होईल? ही जेवढी तांदूळाची किंमत आहे तेवढीच इथे आहे 9 किलो गहू. 9 किलो गहू केवढ्याचा होईल? 486चा. परंतु प्रश्नात बघा 8 किलो तांदूळ म्हणजे काय? परत याला डबल करावे लागेल. 8 किलो तांदूळ करायचा असेल म्हणजे परत 8 किलो तांदूळ केवढ्याचा? 8 किलो तांदूळ कितीचा होईल सांगा मग. कसं करू? 486 गुणेला 2 करूया. 6 2 12 2, हातच्याला 1, 2 16 1 17 7, हातच्याला 1, 2 चौक 8 1 9, 972 रुपयाचे तांदूळ होईल. आणि 972 रुपयाचे तांदूळ किती किलो? 8 किलो. आणि 9 किलो गहू, या दोघांची किंमत, 9 किलो गव्हाची किंमत किती आहे बघा? 486. यांची बेरीज करूया लवकर. बघा 6 आणि 2 8, 7 आणि 8 15 5, हातच्याला 1, इथे द्यावं लागते. 9 4 13 आणि 1 14, 1458 रुपये. कुठला पर्याय बघा? पर्याय क्रमांक डी. हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने सोपं समजावं म्हणून आपण ते सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरण दुसरं बघा. 4 किंवा जास्त अंकाची संख्या, 4 अंकी संख्या आपण असं समजू आपण. 4 अंकी संख्या 8 ने विभाज्य असेल तर 8 ने भाग गेला पाहिजे. 8 ने काय गेला पाहिजे? भाग गेला पाहिजे. मग कोणती संख्या असेल? 8ची कसोटी आहे 2 प्रकारची. कोणती कसोटी आहे 8ची? एक तर शेवटचे 3 अंक कोणत्याही संख्येचे, याचा नियम कसा आहे? 4 अंकी संख्या असेल शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग गेला पाहिजे. जर 1 2 3 4 असं कुठलीही संख्या घेतली 4 अंकी, तर ह्या 1 2 अटी आहे. 8च्या 2 अटी कोणत्या आहेत? शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जात असेल तर ही संख्या 8 ने विभाज्य आहे म्हणायचं. 4ही अंकाचा करायची गरज नाही भागाकार. किंवा दुसरी, ज्या संख्येच्या एकक दशक शतक तीनही स्थानात 0 असेल तर 8 ने भाग जातो.
सांगा याच्यातला पर्याय दोनपैकी कोणता पर्याय बरोबर आहे सांगा. एक, संख्या सम आहे, हा पर्याय बरोबर नाही. बी, शेवटचा पहिला पर्याय आहे ए, संख्या सम आहे. सम आहे किंवा विषम आहे हा पर्याय बरोबर नाहीच. दुसरा, शेवटचा अंक 8ने विभाज्य आहे, नाही हा पण पर्याय नाही. मी सांगितलं का, यातल्या अटी लक्षात ठेवा. शेवटचे 3 अंक पाहिजे, शेवटचा अंक नाही. इथं पाय, शेवटचे 2 अंक 8ने विभाज्य आहे, हा पण पर्याय नाही. मग अर्थातच हा बरोबर आहे. म्हणजे काय, शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहे. 2 अटी आहे, कोणत्या, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक उत्तर आलं आपलं डी. तिसरं गणित बघूया. एक इंजन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. 95 लिटर पाणी उपसते एका मिनिटात. एका मिनिटात पाणी उपसते, विहिरीतलं 95 लिटर उपसूनच टाकते ते. तर 14,060 लिटर पाणी उपसण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. बघा, एक इंजन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल रे, असा जेव्हा विचारते ना, असा एवढं पाणी उपसण्यासाठी 95 प्रमाणे वाटणी करण्यासाठी 95चा 1, 95, दुसऱ्यांदा 95, तिसऱ्या मिनिटाला 95, चौथ्या मिनिटाला वाटणी करायची असते ना, तेव्हा भागाकाराची क्रिया असते. सरळ सरळ भागाकार करा अशा वेळेस. कारण अनेक लिटर सांगून आहे, त्याच्यात 1 लिटरची माहिती दिली. आपण विचारू, एका मिनिटाला एवढं लागतात 95 लिटर, तर असं एवढं मिनिटं लागण्यात 14,060 लिटर उपसण्यासाठी 14,060 भागीला 95. भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी. म्हणून 95 एक वेळा, 95 2 वेळा, असं किती वेळा वजाबाकी होऊ शकते. भागाकारामध्ये क्रिया असते वजाबाकीची, हे समजून घ्या. म्हणून भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा करायची वजाबाकी. याच्यात वजाबाकीच करतो आपण. बघा, 95चा पाढा तयार करून घेऊ. 95 एके 95, 95 गुणिला 2 किती होतात बघा, 2 पंचे 10 0 होतात ना. हाचेले 1, 92 18 1 19, 95 दोन्ही 190, 95 त्रिक 95 गुणिला 3 करा. 95 गुणिला 3 पाढा कसा तयार करता तुम्ही. आता आपण एक बघूया, 95 गुणिला 3, परत पुन्हा 95 असा आम्ही गुणाकार करून टाकूया आपण. 95 गुणिला 3, 3 5 15 5 हाचेले 1, 3 9 27 1 28, 285. पुन्हा 95 गुणिला 4, 5 चौक 20, हाचे 2, 9 चौक 36 आणि 2 38, 380. पुन्हा 95 गुणिला 5, 5 5 25 5, हाचेले 2, 9 45 आणि 2 47, 475. चला बघूया, इथपर्यंत बघूया होतात का भागाकार. करून तर पाहू, करून पाहू. इथे 2 अंक आहे, 2 अंक आहे, इथे लहान आहे. 3 अंक घेऊया आपण, कारण 14 लहान आहे म्हणून 3 अंक. शून्याचा भाग देत बसायचा नाही. आपण 140 बघूया, इथे 2चा भाग जात नाही. जात आहे का, नाही. 95 एके 95, 1चा भाग देऊया. 95 एके 95 करून टाकू वजाबाकी. नेहमीप्रमाणे हातचा मनात धरल्याचाही गुण वजाबाकी येते. बघा, इथं 10 5 गेले, 5 राहिले. इथं हातचा इथे देतो आम्ही. नेहमीप्रमाणे तुमची वजाबाकी तुमच्या पद्धतीने करा. 14तून 10 गेले, 4 राहिले, 45 उरते. करून पाहतो मी. इथला वजाबाकी मग घेऊ 456. बघा कुठपर्यंत आला. 475चा भाग जाईल का इथे, नाही. 4 नंबरचा 4चा भाग देऊया 4, मग आले 380. 380 पुन्हा वजाबाकी करूया.
6तून 0 गेले 6 राहिले, 15तून 8 गेले 7 राहिले, 4तून 4 गेले 0. करून पहा तुम्ही, वजाबाकी तुम्ही करायची. मग आता 76च्या नंतर आता शेवटचा अंक राहिला 0. 707 म्हणजे जवळपास आपल्याला अजून 1-2 वेळा गुणाकार करायला लागेल. करूयात, चला पुन्हा करू. 95 गुणिला 6 किती? 6. 5 के 30 0 चले 3 96 54 3 57 570. बघा नाही आलं, त्याच्या पुढे 7 किंवा 8पर्यंत जाऊन पाहू. 7पर्यंत जाऊ, चला. 95 गुणिला 7 7 5 35 5 ह्याच्याला 3 9 7 63 3 66 665. नाही जमलं, परत पुन्हा 95 गुणिला 8 8 पंचे 40 0 ह्याच्याला 4 9 8 72 आणि 4 76 760 आले 52 बरोबर. बघा किती नंबरला? 1 2 3 4 5 6 7 8वा भाग. 8वा भाग जातो 760 झालं. इकडे करू नये वजाबाकी. किती आलं? 148. बघा उत्तर आहे का? किती लागेल? आहे ना बरोबर, 148 मिनिटे लागेल. किती मिनिटे लागेल रे? 148 मिनिटे. आणि पर्याय कोणता आला आपला? पर्याय क्रमांक आला बी. चौथं गणित वाचूया, तुमच्या समोर आहे. दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. बघा लिहितो इथं मी, 9,87,654 दोन संख्याची बेरीज आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी आहे. दोन संख्या आहे, ही एक संख्या आणि ही दुसरी संख्या. पण ही आहे ना, ही एक संख्या यातली दुसऱ्या संख्येपेक्षा कितीने? 20,100. 20,100 म्हणजे का? ही संख्यामध्ये का करू? ही संख्या छोटी करून हिला मोठी. 20,100 बरोबर आहे का? पहा म्हणजे याची इथे इथे काहीतरी आहे, पण ही संख्या ही पहिली दुसरी संख्या आणि ही पहिली. ही संख्या काय? या संख्येपेक्षा 20,100 ने मोठी आहे. सारख्या नाही आहे. तर दोन पैकी मोठी संख्या कोणती? कोणती मोठी असेल? हीच मोठी आहे. तर कोणती याच्यातली? यातला पर्याय शोधू. असं गणिताला ना एक लक्षात ठेवायचं. का करायचं? पहिल्यांदा 20,100 वजा करून टाकायचे यामधून. बघा वजाबाकी करूनच टाकू आपण. 9,87,654 वजा की नाही 20,100 काढून टाकूया. आणि मग काय करायचं रे? बघा 4तून 0 गेले 4 राहिले, 5तून 0 गेले 5 राहिलं, 6तून 1 गेले 5 राहिले, 7तून 0 गेले 7 राहिलं, 8तून 2 गेले 6 राहिले, 9ची 9 एवढे राहिले. आता काय करायचं? याला दोघाला अर्ध अर्ध करून यांना अर्ध अर्ध करा. 96ला येते अर्धे आणि इथं अर्धे टाकायचे. मग काय करू? याला भागीला करायचं 2. जे उत्तर येते ना बघू आपण. मग काय करायचं? 2 भागिले 96 75 54. बघा इथे भागीला 2. हा भागाकार करावा लागेल तुम्हाला. 2 चोके 8 8 गेला. 2 भाग करायचे तर 2ने भागायचं. 2 संख्या आहे ना, म्हणून 9तून 8 गेले 1 राहिले. 2 8 16. मग घेतले 7. 2 त्रिक 6 उरले 1. मग घेतले 5. 2 7 14. मग उरला 1. पुन्हा घेतले 5. 2 7 14 उरला 1. मग घेतले वरचे 4 शेवटचा आता. आणि 2 7 14 इकडे 14 भागाकाराला 0. बघा अशा प्रकारे भाग. किती आलं रे? ही एक संख्या म्हणजे एक संख्या आली इथे बघा 4,83,000. 4,83,000
777 आणि दुसरी संख्या येईन 4,83,777. पण आता बघा समजलं तुम्हाला, दोन्ही संख्याला अर्ध अर्ध केलं आणि मग या आता ह्याच्यात का गणितात काय म्हणते बघा, गणिताकडे जाऊया. गणित काय म्हणते, तर पशी हे 20,000 आहे, 20,100 मोठी आहे, तर दोनपैकी मोठी संख्या कोणती. आता ही संख्या कोणती आहे त्याच्यासाठी याची करूया बेरीज. चला 4,83,777 अधिक 20,100 करूया. बघा पर्याय कोणता आला बघा, शोधा तुम्ही. 3,3 48 आणि 2 50. बघा पर्याय कोणता आला रे, आला का करेक्ट. कुठला पर्याय आपला, पर्याय क्रमांक आला सी. चला सी हे उत्तर आलं. 5वं गणित बघा. एक इंजन एका तासाला, इथे पटकन लगेच लिहितो मी, 1 तास. एक इंजन एका तासाला 84,500 लिटर पाणी उपसते. मगाच्या सारखं आधीचं गणित क्रमांक 3. 84,500 लिटर विहिरीतून पाणी उपसूनच टाकते ते एका तासात. एका दिवसात काय करते बघा, 10 तास इंजन चालते. आता सांगा रे, 10 तास इंजन चालते एका दिवसात, किती पाणी होईल रे मग, याच्यात 10 पट होईल की नाही. 10 तासाला किती होईल मग पाणी उपसल, 10 तासाला पाणी होईल 84,500 लिटर गुणेला 10, म्हणजेच याचं उत्तर फक्त 1 शून्य वाढवायचं आहे ना. बघा 84,500 वरती 1 शून्य वाढवायचं. आता किती झालं, 8,45,000 लिटर पाणी उपसते तो. किती रे, एका दिवसात. कारण पहा एका दिवसात 10 तास इंजन चालते. आता सांगा 5 दिवसात किती लिटर पाणी खेचेल, एका दिवसातलं पाणी किती एवढं. मग 5 दिवसातलं किती होईल रे, 5 दिवसातलं लगेच इथं गुणाकार करू. करा बरं, 3 वेळा 0 आहे म्हणून 3 वेळा 0 देऊन टाकू. 5चा पाढा 5 वेळा 25, 5 5 25 5 हातच्याले 2, 5 चौक 20, 20 आणि 2 22, 22 2 हातच्याले परत 2, 5 8 40, 40 न 2 42. कोणतं आलं उत्तर बघा, 42 25 0 0 0. बघा रे उत्तर पर्याय क्रमांक डी. बघा पर्याय कोणतं रे, पर्याय आला डी. समजलं. 6वं गणित सोडूया. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहे. दराने म्हणजे भाव, दर म्हणजे काय रे, भाव. पहिलं कापड आहे 460 रुपयाला 23 मीटर कपडा. 23 मीटर कपडा किती रुपयाला रे, 460 रुपयाला. मग 1 मीटर कपडा कितीला पाहू आपण, गणित काय म्हणते पहा, मग पाहू. दुसरा बी पर्याय 912 रुपयाला 38 मीटर कपडा. तिसरा पर्याय आहे 375 रुपयाला 15 मीटर कापड. चौथा डी पर्याय आहे 396 रुपयाला 18 मीटर कापड. बघा तर गणित बघा, वरीलपैकी सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे. अशा वेळेस काय करायचं हे समजून घ्या तुम्ही. पहिला पर्याय 460 रुपयाला 23 मीटर कपडा मिळतो, तर 1 मीटर कपडा काढल्याशिवाय तुम्हाला स्वस्त समजत नाही. म्हणून सर्वांचे भागाकार, 1 मीटर कपड्याचा किंमत काढायचं आणि मग सर्वात स्वस्त समजून येते आपल्याला. मग 23च्या पाड्यामध्ये 46 आहे. बघा 23 1 23, 23 2 46, 2चा भाग जातोय, 23 2 46. 6तून 6 गेले 0 राहिले, 4तून 4 गेले 0. हा 0 इथे देऊन द्यायचा. पहिला कापड आला, याचा भाव आला, एचा भाव आला 20 रुपये. किती रे,
20. दुसरं पाहू. 38चं 38 एक 38 38 दुनी बघा 38 असं पाडा केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. 38 गुणिले 2 करून पहा बरं. 8 दुनी 1606 हातच्याला 1 बेत्रिक 6 आणि 7. 38 त्रिक करता करून पाहू. 38 गुणिले 3 करून पाहू. 3 8 24 4 हातच्याला 2 3 त्रिक 9 9 9 11. सांगा कोणता भाग द्यायचा इथे? 76चा. 38 दुने 76. 11तून 6 गेले 5 राहिले आणि 9तून 8 गेले 1 राहिलं. तुम्ही करून पहा. ही जुन्या पद्धतीची वजाबाकी आहे. तुम्ही जशी भाग इथे आलं 15 मग इथे घेतलं 2. 152 येणार आहे. अजून 38 गुणिले 4 करून पाहू. 38 गुणिले 4 8 4 8 32 2 हातच्याला 3 4 त्रिक 12 आणि हातच्याला 3 15 आले 152 आले. 152 कितीचा भाग गेला? 4चा. सांगा इकडं करू नये. पुढचं उदाहरण करू नये. बीचं उत्तर आलं 24 रुपये मीटर. किती रे? 24. आता ह्या गुणाकार करू. 15चा पाढा 37. 15 1 15 15 दोन्ही 30 15 त्रिके 45 जमत नाही. 15 दोन्ही 30 30 37 मधून 30 गेले 7 उरते बाकी 0. इथे राहिले 5. 15च्या पाड्यात 75 आहे. 15 1 15 15 दोन्ही 30 15 त्रिक 45 15 चौक 60 15 पाची 75 आले का? तिसरा भाग सीचा पर्याय किती रे? 25 रुपये मीटरनं कापड पडला. आणि हा बघूया आता शेवटचा. 18 1 18 18 दोन्ही 36 18 दोन्ही 36चा जमेल का भाग? हो की रे? 9तून 6 गेले 3 राहिले 3 अशी 0 18 दोन्ही 36. इकडेही बघा भागाकार केल्याशिवाय पहिलं कापड 20 रुपये, दुसरं कापड 24 रुपये, तिसरं कापड 25 आणि चौथं कापड 22. कोणतं स्वस्त पडलं रे? 20 रुपयावाला. म्हणजे पर्याय कोणता? पर्याय क्रमांक आहे ए. बघा 7वं गणित बघू. विनयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल रुपये मिळतात. किती रुपये मिळतात? विनयला रोज 3 तास काम करतो. तो 3 तास काम करते दररोज. असं किती दिवस काम केले त्यांनी? 15 दिवस. करा गुणाकार. किती? रोज 3 तास म्हणलं का 15 1 15 15 दोन्ही 45 15 त्रिक 45 तास काम केले त्यानं. 15 दिवसाचे तास मोजले ना. 15 तास काम केल्यावर त्याला किती रुपये मिळाले बघा? 1125 रुपये दिले त्याला. 1125 रुपये दिले. 15 दिवसांनी त्याला 1125 रुपये मिळाले. तर सांगा 1 तास किती पडला? किती रुपयाला पडला? तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात? 1 तासाचं किती? 1 तासाचं काढलं बघा. 45 तासाचं 1125 रुपये दिले. मग 1 तास काढायचा असला ना. 1 तास किती रुपयाचा? 1 तास किती रुपयाचा काढायचा असेल त्यावेळेस भागाकार करायचा. कारण अनेक देव नसन एकच तासाचा विचारला तर भागाकार करायचा. चला भागाकार करूया. 1125 भागीला 45. सांगा 45चा पाढा करूया आपण. 45 दुने किती होते रे? 90 होतात ना. बरोबर आहे. म्हणजे 45 1 45 45 दुने 90. 45 त्रिक किती होतात? चला 45 गुणिले 3 करून पाहू. 45 गुणिले 3 करून पाहू. 3 5 1505 हातच्याला 1505 हातच्याला 1 3 चौक 12 12 1 13 45 त्रिक 135. बघा आपण 5
3 वेळा करला इथं बघा करा भागाकार किती भाग कितीचा जाईन रे पण इथं बघा 112 आहे. मग आपण काय करू 135 जमणार नाही 2चा भाग देऊया. चला 45 2 90 90 वजाबाकी करू. 2तून 0 गेले 2 राहिले आणि 11तून 9 गेले 3 11तून 9 गेले 2 राहिले. मग कणी रे वरचं घेतोय मी 5. आता बघा आता 225 आला ना अजून याला भागाकार करू. 45चा पाढा 5 वेळा म्हणून पाहू. 45चा पाढा 5 वेळा करा बरं. 5 5 25 5 हातच्याले 2 5 चौक 20 20 आणि 2 22 आलं 225 आलं रे. आणि वरचा भागाकार कितीचा द्यायचा रे 5चा. सांगा हे जे आलं ना 1 तास कितीचा पडला रे 25 रुपयाचा. चला कुठे उत्तर आहे बघा. ए आहे 75 रुपये, बी आहे 50 रुपये, सी आहे 42 रुपये 50 पैसे आणि डी आहे 25 रुपये. मग पर्याय कोणता रे पर्याय आला डी. समजला. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. एवढं लिहितो मी. शुक्रवारला किती गेले रे शुक्रवार गेले लोक 1250. आणि शुक्रवारच्या तिप्पट लोक गेले म्हणते. शनिवारी सर्कस बघायला गेले. शनिवारला किती गेले रे मग सांगा. तिप्पट म्हणजे का 3 पट. 1250 गुणेला 3 करा बरं. 1250 गुणेला 3 3 0 0 3 5 15 5 हातच्याला 1 बे 3 2 6 आणि 1 7 3 1 3. शुक्रवारी गेले शनिवारी गेले एवढे लोक किती गेले रे 3750. मला सांगा इथं पहा सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. कोणती क्रिया करायला लागन. शुक्रवारी गेले 1250 शनिवारी गेले 3750. का करायला लागन रे बेरीज. एकूण बघा 2 दिवसात सगळे मिळून म्हटलं की बेरीज. 0 5 5 10 0 आच्याला 1 2 7 9 1 10 0 आच्याला 1. किती उत्तर आलं रे 5000 लोक यायला पाहिजे. किती उत्तर आलं आपलं बघा. पर्याय क्रमांक कोणता रे पर्याय क्रमांक आला बी. 9वं गणित बघूया. 2 संख्यांची बेरीज 3,45,678 आहे. लिहिलं मी. जर एक संख्या यामधली आहे ना एक संख्या 2 संख्या करू आपण बघा मगाच्या सारखं. जर एक संख्या दुसरीपेक्षा ही एक संख्या आणि ही दुसरी संख्या. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल. 16,016 म्हणजे इकडे लिहितो मी पहा 16,016 याच्यातली 16,016 होय का बा. वाचा बरोबर झालं का. एकक दशक शतक हजार 10,000 16,016 16,016 ने मोठी आहे ही संख्या आहे ना. एक संख्या या संख्यापेक्षा 16,016 ने मोठी आहे. तर मग मोठी संख्या कोणती कोणती. या मगाशी आपण जे गणित केलं होतं ना आधीच्या उदाहरण संग्रहामध्ये उदाहरण चौथ्या क्रमांकाचं गणित आहे 4 क्रमांकाचं. बघा रे हे गणित 4थ्या क्रमांकाचं गणित बघा सेम तसंच हे गणित करा. हां चला हे करूया. कुठलं हे पहिल्यांदा काय करू आपण 16,016 वजाबाकी करून टाकू यामधनं. 3,45,678 वजा 16,016 केलं. चला वजाबाकी करून टाकूया पटापट. मग का करू 8तून 6 गेले 2 राहिले 7तून 1 गेला 6 राहिले 6तून 0 गेले 6 राहिले 15तून 6 गेले इथं जात नाही इथला हातचा इथे घेतला 15 15तून 6 गेले 9 राहिले इथं 3 राहते
3 एक गेले 2 राहिले आणि 3 3 3,29,602. आता हे तर वजाबाकी केली आपण, करू याला भागीला 2 करू आपण. चला याला काय करायचं रे, याला भागीला 2 करू. किती भागाकार येते बघूया. 2 भागिले 3,29,662. अर्धे अर्धे करायचे आहे. 2 संख्या असल्यामुळे 2 ने भागू. बे एके बे, 3तून 2 गेले 1 राहिले 12. बे सकम 12. इथे घेतले 9. बे चौक 8. बघा 1. नंतर इथे घेतले 6. बे 8 16. मग इथे घेतले 6. बे त्रिके 6. 6तून 6 गेले 0 राहिले. मग इथे घेतले शेवटचे घेतले 2. बे एक बे. बघा किती उत्तर आलं, एवढं येते. तुमचा भागाकार करून पहा. भागाकार येतो 1,64,831. ही संख्या 16 दोन्हीकडे लिहिलं मग मी. बघा 1,64,000 इकडे, 1,64,831 इकडे, दोन्हीकडे सारखे. ही संख्या 16,016ने मोठी आहे. मोठी आहे तर मग या दोघांची बेरीज करू. 1,64,831 अधिक 16,016 मोठी आहे म्हणते ना. 6 ने 1 7, 3 ने 1 4, 8 8, 6 4 10 0, चला 1, 6 7 8, 1 1. एवढं उत्तर यायला पाहिजे रे. बघा पर्याय कुठला बघा. बघा रे, पर्याय क्रमांक सी आहे आपला. बघा बघून घ्या तुमच्यात. ही संख्या, मोठी संख्या ही आणि लहान संख्या ही. तुम्ही या ही लहान संख्या आणि ही मोठी संख्या, लहान संख्या आणि मोठी संख्या यांची बेरीज केली ना तर एवढं उत्तर येते. करून पहा, पडताळा करायचा. ही आणि ही बेरीज करा, या दोघांची बेरीज नेमकी एवढी येते. करा आणि मग सांगा. अशा तऱ्हेनं हा संग्रह संपला.